इंजिनिअरिंग करतानाच माझी एंट्री झाली स्टॉक मार्केटमध्ये. एका दिवसात सगळ्यात जास्त प्रॉफिट किती झालाय आणि एका दिवसात सगळ्यात जास्त लॉस कधी झाला? 2 इयर्स असं समजून घ्या की लॉसच केला आहे आणि सर्वांना करावंच लागणार. 3000 to 6000 कसं होणार? झिरोच होणार आहे. नाहीतर मग तुम्ही आणि मी अदानीचे पैसे जरी आणले तरी सगळे उडून देणार मार्केटमध्ये. प्रॉफिट तेव्हा होणार जेव्हा तुमच्याकडे स्किल्स आहे. टच झाला, टार्गेट तुमचा टच झाला, त्याच्यामध्ये तुमची 100 क्वांटिटी आहे आणि ज्याच्यामध्ये लॉस झाला त्याच्यामध्ये तुमची 1000-2000 क्वांटिटी. जे मी स्ट्रॅटेजीज यूज करतोय ते यूट्यूबला मॅचेस होत नाही. तुमचे मुलं असतील तर त्यांना तर मी बोलतो भले तुमच्याकडे किती पैसा असेल त्यांना जॉबला लावून द्या. तुम्ही गॅम्बलर आहे आणि तो जर मार्केटमध्ये आला आणि त्याला RPTचं नॉलेज, रिस्क मॅनेजमेंटचं नॉलेज आहे, तो पैसे बनवू शकतो. नमस्कार, पैसा पाणीच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. पैसा पाणीच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत वेगवेगळे सक्सेसफुल ट्रेडर्स या माध्यमातून तुमच्यासमोर आणलेले आहेत. त्यांच्या सक्सेस स्टोरीज तुमच्यासमोर उलगडून दाखवलेल्या आहेत. अशीच एक सक्सेस स्टोरी आज आपण आजच्या इंटरव्ह्यूमधनं उलगडणार आहोत. आपल्याबरोबर आहेत जयेश ठक्कर. जयेश यांना ट्विटरवर जवळपास 63,000 फॉलोअर्स आहेत. त्यांच्या टेलिग्राम चॅनेलला तेवढेच सबस्क्रायबर्ससुद्धा आहेत. तर जयेश आज आपल्याला त्यांचा प्रवास शेअर मार्केटमधला जो आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहेत. ते कशा प्रकारे ट्रेडिंग करतात, त्यांची सायकॉलॉजी कशी हँडल करतात, याबद्दल ते सविस्तर आपल्याशी बोलणार आहेत. चला तर सुरुवात करूयात. जयेश, सुरुवातीला मला तुमचं थोडंसं बॅकग्राऊंड द्या. तुम्ही कुठले आहात, तुमचं शिक्षण कशामध्ये झालं ते थोडंसं सांगा. बेसिकली आई एम फ्रॉम नासिक. वैसे मैं गुजराती हूँ, प्रॉपर फ्रॉम राजकोट मोरबी, बट ब्रॉट अप इन नासिक ओनली. सो अभी एजुकेशन भी पूरा वहीं से ही हुआ है, तो अभी मराठी भी मतलब समझता है, सब चीज़ें समझ में आती है, बट मोर कंफर्टेबल इन हिंदी. सो मैं हिंदी में ही बात करूँगा आगे. सो जैसे कि मतलब मेरा जो स्कूलिंग वगैरह है वो नासिक से ही हुआ है पूरा. और मेरा जो मतलब कंप्यूटर इंजीनियरिंग हूँ मैं पास आउट, एंड कंप्यूटर इंजीनियरिंग भी मैंने पुणे यूनिवर्सिटी से ही किया है. करंटली मैं अभी MBA परस्यू कर रहा हूँ सेकेंड ईयर DY पाटिल में. एंड बाकी ट्रेडिंग एंड ऑल सब चीज़ें. तुम्ही आता एज्युकेशनल बॅकग्राऊंड मूळचे कुठले आहात ते तर सांगितलं, पण मग इंजिनिअरिंग नंतर शेअर मार्केटमध्ये एंट्री झाली की काय, कसं, त्याबद्दल थोडंसं सांगा. ॲक्च्युली इंजिनिअरिंग करतानाच माझी एंट्री झाली बरं. स्टॉक मार्केटमध्ये. आणि इवन फर्स्ट इयर नंतरच मीन्स मी टाईम होता माझ्याकडे भरपूर त्या टायमिंगला, तर मी स्टार्ट केलं होतं बघणं की लाईक काय आहे शेअर मार्केट वगैरे. आणि ॲक्च्युली स्टोरी त्याची खूप वेगळी आहे. मी इनिशियली मी कोडर आहे, कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मीन्स चांगला एक कोडर आहे. तर माझी स्टोरी अशी आहे की स्टार्टिंगला मीन्स कोडिंग करताना मला एक ॲप आलं होतं स्टॉक ट्रेडर म्हणून प्ले स्टोअरवरून. त्याचे बग्स फिक्स करायचे होते मला. तर हां, मी ॲज अ फ्रीलान्सर म्हणून फर्स्ट इयरमध्ये इंजिनिअरिंगमध्ये येण्याआधीपासूनच मी ॲज अ फ्रीलान्सर वर्क करतोय. तर कोडिंग माझी खूप चांगली होती. त्यामुळे माझे यूट्यूबचे व्हिडिओज पण तुम्ही बघितले असतील तर त्यावर मोस्टली कोडिंगचे व्हिडिओज आहेत पायथनमध्ये. ओके. तर मग मला त्या टायमिंगला त्या ॲपसाठी $25 भेटणार होते. चायनीज होता तो, इंडियनच होता बट चायनामध्ये होता. तर त्याने मला $25 प्लस अजून $25 रिवॉर्ड म्हणून दिले. त्या वर्क झाल्यानंतर हां, खुश होऊन. तर मला क्वेश्चन आला की लाईक एवढा पैसा कुठून येतो वगैरे. मग मी मीन्स स्टॉक ट्रेडर वर्ड्स डोक्यामध्ये आले आणि एकदा वर्ड्स डोक्यामध्ये आले का मग सर्च करून बघणार आपण. मग गुगलवर सर्च वगैरे केला आणि मला मीन्स स्टॉक ट्रेडिंग अँड ऑल इन्व्हेस्टिंग, देन ॲडव्हर्टायझिंग्स येणं स्टार्ट झालं की हाऊ टू मेक मनी इन ऑल दॅट काइंड ऑफ थिंग्स. देन आई स्टार्टेड इन 2018 आई थिंक, 17-18 आई थिंक. और उस टाइम पे आई थिंक मैंने भी इनिशियली लॉस ही किया है. पहले 1-2 साल तो मेरा भी लॉस में ही गया है. इट्स अ बेसिक, सबके साथ में होने वाला है वो. सो इनिशियली 2 इयर्स असं समजून घ्या की लॉसच केला आहे आणि सर्वांना करावंच लागणार आहे. 99% ट्रेडर्स लॉस करणारच आहे इनिशियली, राईट. तर त्या फेजमध्ये अराउंड 3.5 लाख और 4 lakhs मी लॉस केलं. मीन्स मी जेवढी पण अर्निंग्स केले होते जेवढा पण, आणि वरून अजून पप्पांकडून आणि फ्रेंड्स वगैरेकडून जे आहे सगळे, मग सगळे गेले. मग त्या एक टाईम असा झाला की बिस स्टॉप केलं की लाईक नाही होणार आता, माझ्या बसचा नाही आहे. आणि त्या टायमिंगला मी इनिशियली टेस्ट इंदोरवरून कॉल्स अँड ऑल
मग त्याच्यामध्ये मी स्टक झालो स्टार्टिंगला. लॉस झाला खूप अँड देन मग स्टार्टिंग मग असं मी स्टॉप केलं. मी 6 मंथ एकदम शांती होती, काहीच नाही केलं. मग नंतर 1-2 टेलिग्राम चॅनल्स असं ट्विटर यूट्यूब वगैरेवरून मला समजलं की चार्ट्स काय आहे, असं चार्ट्स वगैरेवरून आपण प्रेडिक्ट करू शकतो असं. मग मी स्टार्ट केलं चार्टसाठी. मग चार्टसाठी स्टार्टिंग झाल्यानंतर मग पुढे ती जर्नी पुढे. सो जयेश, तुम्ही मला सांगितलं की फर्स्ट इयरपासून तुम्ही एक फ्रीलान्सर म्हणून काम केलं, त्यावेळेस स्टॉक मार्केटची तुमची पहिली ओळख झाली आणि त्यातून मग तुम्ही थोडासा त्याच्यामध्ये पडल्यानंतर सुरुवातीला ट्रेड घेतले आणि लॉस झाला, जो सगळ्यांनाच होतो. हा लॉस जवळपास 4-1 लाखाचा होता तुम्ही म्हणताय. तर म्हणजे ते कोणतं साल होतं ते सांगा. आणि तो लॉस भरून काढण्यासाठी तुम्ही म्हणाल की चार्ट्स वगैरे तुम्ही रीडिंग करायला शिकलात, तर ते नक्की कसे झालं आणि मग त्या लॉस भरून काढू शकलात का तुम्ही, प्रॉफिटेबल झालात का, ते सांगा. सो इट्स अ लॉन्ग जर्नी है ना. फर्स्ट ऑफ ऑल जैसे मैंने बोला की लाईक 2018 मी स्टार्ट केला. सॉरी, मी मराठीतच बोलतो आता. 2018 मी स्टार्ट केला. स्टार्टिंग 2 years लॉसेस. आणि ही जी फेज असते ना, कॉमन असणार आहे सर्वांसाठी, तुमच्यासाठी पण कॉमनच असणार आहे. बट या फेज नंतर तुम्हाला समजावं लागेल की ॲक्च्युअलमध्ये करायचं काय आता. ठीक आहे, हा एक मेन प्रॉब्लेम आहे. इनिशियली 99% पीपल सोडून देणार. इवन इनफॅक्ट मी पण सोडूनच देणार होतो. हां. मग त्यानंतर कॅपिटलच नाही राहिला. मग अकाउंटमध्ये जेवढे होते 2000-3000, मग मी एक चॅलेंज घेतलं स्वतःसाठी की लाईक 3000 to 4000, 3000 to 6000 कसं होणार, 2000 to 4000 कसं, एक स्मॉल चॅलेंज. इनफॅक्ट मी सर्वांना सांगेल की तुम्ही पण एक चॅलेंज घ्या स्वतःसाठी की एक छोटी अमाऊंट जर मोठी होत असेल तरच तुमची मोठी अमाऊंट अजून मोठी होणार. जर 2000 to 4000 नाही होते तर 2 lakhs आणि 3 lakhs टाकून काहीच फायदा नाही. झिरोज होणार आहे. नाही तर मग तुम्ही आणि मी अदानीचे पैसे जरी आणले तरी सगळे उडून देणार मार्केटमध्ये. असं आहे. तर मग प्लॅनिंग अशी केली होती स्टार्टिंगला की लाईक चॅलेंज घेतला स्वतःसाठी. आणि जेव्हा मी 1-2 क्वांटिटीज वगैरे टाकले, आधी डेमो ट्रेडिंग केलं. बट डेमो ट्रेडिंगमध्ये ऑर्डर एक्झिक्युशनचं समजून येत नाही प्रॉपरली की कसं आहे. कारण की त्यामध्ये तर तुम्हाला फक्त नॉर्मल एक्झिक्युशन होणार आहे. बट एक्झिक्युशन कसं होणार, कुठे बीट भेटणार, कुठे आस्क अँड ऑर्डर बुक कसं हँडल करायचं, स्टॉप लॉस कसं हँडल करायचं, ऑर्डर बुक हँडल करणं सुद्धा हे एक स्किल आहे. ठीक आहे. तर हे स्किल मला त्या टायमिंगला सर्व त्या डेमो ट्रेडिंगमध्ये किंवा एक स्टार्टिंगमध्ये कमी कॅपिटलमध्ये भेटलं मला. ठीक आहे. बट जो एम होता डबल करण्यामध्ये, ती जी जर्नी होती ती आय थिंक 1 yearची असेल पूर्ण. पण त्या जर्नीमध्ये अराउंड मला इतकं शिकायला भेटलं की आत्ता पूर्ण मीन्स ह्या वर्षी जेवढं शिकलो आहे मी त्याच्या मे बी 10 to 15 times जास्त त्या टायमिंगला शिकायला भेटलं. आणि इनफॅक्ट अजूनसुद्धा मला जर वाटलं की माझा 6 days 7 days लॉसमध्ये आहे, तर मी काय करणार, परत 1 quantity 2 quantityमध्ये बॅकटेस्ट करणार स्ट्रॅटेजी. परत 1-2 क्वांटिटीमध्ये बॅकटेस्ट करणार. आणि त्यामध्ये लाजायची काहीच गोष्ट नाही की लाईक मी 2000 कॅपिटल आहे, कसं प्रॉफिट होणार. प्रॉफिट तेव्हा होणार जेव्हा तुमच्याकडे स्किल्स आहे. राईट. प्रॉफिट्स तेव्हाच होणार जेव्हा तुमच्याकडे स्किल्स आहे. स्किल्स नाही आहे, स्किल्स जर काहीच नाही आहे, तुम्हाला जर पैसे घेऊन यायचे आणि मी बघितलं आहे मोस्ट ऑफ द पीपल्स दुसऱ्यांचे प्रॉफिट स्क्रीनशॉट्स बघणार आणि डायरेक्टली येणार आणि ट्रेड करणार. असं नाही होत. एक लॉंग जर्नी आहे. स्टार्टिंगला तुम्हाला कमी क्वांटिटीनी प्रॅक्टिस, एक स्ट्रॅटेजी बनवावं लागेल, प्रॉपर रिस्क रिवॉर्ड सेट करावं लागेल. ठीक आहे. देन ग्रीड कंट्रोल आहे, पेशन्स कंट्रोल आहे. ठीक आहे. देन हे तर झालं. पण आता काही लोक काय करतात 1:3 1:4 मेंटेन करणार, बट त्यानंतर सुद्धा लॉस होतोय. असे लोक येणार माझ्याकडे, सर अजून सुद्धा लॉस. मग काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे की क्वांटिटीज मॅनेजमेंट नाही. मग जो कमी लॉस केला त्यामध्ये तुमची जी मीन्स प्रॉफिट टच झाला, टार्गेट तुमचा टच झाला, त्याच्यामध्ये तुमची 100 क्वांटिटी आहे आणि ज्याच्यामध्ये लॉस झाला त्याच्यामध्ये तुमची 1000-2000 क्वांटिटी. हा मेजर इश्यू आहे. आणि इनफॅक्ट हा प्रॉब्लेम अजूनसुद्धा माझ्याबरोबर कधी कधी होत असतो. पण ते कंट्रोल करणं तेच ट्रेडिंग. पण मग आता तुम्ही म्हणालात की 1 वर्ष जे नंतर तुम्ही स्वतःला दिलं, त्या वर्षात तुमचं जे लर्निंग होतं ते जवळपास 10 to 15 times होतं. हे जे लर्निंग होतं हे स्वतः केलं की कोणाकडनं तुम्ही शिकलात, कोणी मेंटर होता तुमचा? नाही, यूट्यूबवरून नॉर्मल व्हिडिओज मी बघितलेले आणि बाकी मी स्वतःच केलं. माझे इनफॅक्ट जे मी स्ट्रॅटेजीज यूज करतोय ते यूट्यूबला मॅचेस होत नाही टोटली. मीन्स आता नॉर्मली जे तुम्ही पॅटर्न्स बघितले असेल, हेड अँड शोल्डर पॅटर्न्स, देन फ्लॅग पॅटर्न्स अँड ऑल, काहीच मॅच होत नाही मला.
काहीच नाही. इनफॅक्ट सर्व पॅटर्न्स त्याच्या अपोजिट आहे माझे, टोटली डिफरंट आहे. बाकी इट्स ऑल अबाउट रिस्क मॅनेजमेंट. माझ्या ट्रेडिंगमध्ये जरी बघितलं तुम्ही तर माझी जी ॲक्युरसी आहे, आधी मी इनिशियली जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा माझी ॲक्युरसी 90% 80% होती ट्रेडिंगमध्ये. तुम्ही इनफॅक्ट जर मागे मी डेली ट्विटरवर ट्रेड्स टाकत असतो, इन प्रॉफिट्स पण जर तुम्ही बघितलं स्ट्रॅटेजी 90% आहे, बट 10% जर लॉस झाला तर तो पूर्ण घेऊन जाणार, बिकॉज रिस्क रिवॉर्ड नाही. मग त्यानंतर थोडा विचार केला की नाही यार, स्टॉप लॉस कमी करावा लागेल. मग तो कमी करता करता स्टॉप लॉस तर कमी झाला, बट ॲक्युरसी लेवल मग डाऊन झाली. बट वर्थ 70% ॲक्युरसी आता आहे, 70-80% आहे, बट स्टॉप लॉस छोटा आहे. सो दॅट मॅटर्स. जितका स्टॉप लॉस छोटा तितका तुम्ही सेफ. स्टॉप लॉस इज गॉड फॉर ट्रेडर्स. जयेश, तुम्ही इंजिनिअरिंग करताना हे सगळं सुरुवात झाली, त्यानंतर मला वाटतं 2-3 वर्ष तुम्ही हेच केलं. पण मग असं कधी वाटलं नाही का की बाबा आपण नोकरी केली पाहिजे, काहीतरी एक फिक्स इन्कम असलं पाहिजे मंथली, आणि ट्रेडिंग आपण साईड बाय साईड करूयात, साईड बिझनेस म्हणून करूयात, असं कधी वाटलं का? ओके, थोडंसं पास्टमध्ये तुम्हाला सांगेल मी की मी जॉब केला आहे, खूप ठिकाणी जॉब केले. आणि मीन्स असं नाही की मीन्स आय टीमध्ये होतो मी, बट आय टीमध्ये नाही. मी 15 इयर्स ओल्ड असतानापासून मी जॉब केले फिनान्शियल इश्यूजमुळे. बट असं आहे की त्या जॉब्समुळे पण मला खूप शिकायला भेटलं आहे. ठीक आहे, कारण की तिथे भरपूर गोष्टी आहे, मॅनेजमेंट आहे, खूप साऱ्या गोष्टी. तो एक्सपिरियन्स एक इनफॅक्ट खूप सारे लोक मला बघत असतील तर, तुमचे मुलं असतील तर त्यांना तर मी बोलतो, भले तुमच्याकडे किती पैसा असेल त्यांना जॉबला लावून द्या तुम्ही, त्यांना स्वतः. कारण की पैसा कमवणं, तो सेव्ह करणं इन्व्हेस्टिंगचाच पार्ट आहे तो. ठीक आहे, लहानपणी जर तो पैसा कमवतोय, त्याला पैशांची व्हॅल्यू समजते, त्या पैशांची तो ऑटोमॅटिकली पुढे सेव्हिंग्सकडे लक्ष देणार आहे, इन्व्हेस्टिंगकडे लक्ष देणार आहे, आणि सगळं पुढे होणारच. तर ही एक जी स्किल्स बोले या क्वालिटी बोले असलं पाहिजे. पण त्यामुळे जॉब्स वगैरे केले. बट मी कोडिंगमध्ये इंटरेस्ट तुम्हाला सांगितलं मी तसं, मला वाटलं होतं जॉब करू मी, बट तेच इंजिनिअरिंग चालू असताना तो जॉब करता येणार नाही. तर मग हे फ्रीलान्सिंग अँड ऑल हे वर्क्स मी केले त्या टायमिंगला, बट त्याच्यानंतर मला गरजच नाही पडली. जयेश, मगाशी तुम्ही म्हणालात की तुमची जी ट्रेडिंग स्टाईल आहे ती, म्हणजे तुम्ही कुठलेही चार्ट पॅटर्न्स जे आहेत, जे आपले ट्रेडिशनल चार्ट पॅटर्न्स आहेत, त्याच्यापेक्षा तुमची वेगळी स्टाईल आहे, तुम्ही त्याच्या ऑपोजिट करता. मग असं जर असेल तर मग ती तुमची स्टाईल वर्कआउट होण्यासाठी तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेड करता की इंट्राडे कॅश करता की काय, कसं ते थोडंसं सांगा. सी, ऑप्शन इज इक्वल्स टू लॉस फॉर मी. ठीक है, ऑप्शन इट्स टोटली मैं अपोजिट हूँ ऑप्शन के. ठीक है, इवन मोस्ट ऑफ द ट्रेडर्स मैंने देखा है, मोस्टली सर्व लोक जे येणार ते ऑप्शनमध्येच एंटर करणार. ओके, तो ट्रेंड पाहतोच. आणि इनफॅक्ट मी सुद्धा ऑप्शनमध्येच एंट्री केली होती. बट मला असं वाटतं की तुम्हाला ॲटलिस्ट 5 ते 10 वर्ष बोलतोय चा एक्सपिरियन्स पाहिजे एक गुड ऑप्शन ट्रेडर बनण्यासाठी. ठीक आहे, आणि त्याआधी तुम्हाला तो 10 इयर्सचा जो किंवा 5 इयर्सचा जो गॅप आहे त्यामध्ये तुम्हाला कॅशचं पूर्ण नॉलेज हवं, कारण की इंडेक्सची मुवमेंट कशी समजणार आहे तुम्हाला. आणि एक प्रॉब्लेम असा आहे की मी तुम्हाला जसं सांगितलं, मी कॅश ट्रेडर आहे. ठीक आहे, कॅश ट्रेडर का, बिकॉज माझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहे. मी एक पर्टिक्युलर पॅटर्न फॉलो करणार आहे, माझे 2-3 पॅटर्न्स आहे, मी तेवढे फॉलो करणार. ते मीन्स मॅच झाले तर मी ट्रेड करणार, नाही झाले तर मी इग्नोर करणार डायरेक्टली. तर इंडेक्समध्ये 2च ऑप्शन आहे, एक तर निफ्टी, बँक निफ्टी, आता फिन निफ्टी आता आलाय. बट ते 3 स्क्रिप्टमध्ये माझा पॅटर्न बनणारच असा पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, मग मला वेट करावं लागेल 1-2, 3 दिवस, आणि माझा पॅटर्न जो आहे तो खूप रेअरली मॅच होणार. मग त्यासाठी मी स्टॉक्स कसे 190 FNO स्टॉक्स आहे, मी त्यामध्येच ट्रेड करणार. तुम्ही मोस्टली बघून घ्या माझे टेलिग्राम, ट्विटर, तुम्हाला तेच दिसणार. FNO स्टॉकशिवाय मी दुसरा कोणता ट्रेड करणार असेल. इन्व्हेस्टिंग जर मी केला चांगल्या स्टॉकमध्ये तर मी नॉन FNO स्टॉक्समध्ये बघणार. बट इंट्राडे ट्रेडिंग ओनली FNO. वाय? बिकॉज एक्झिक्युशन्स आहे प्रॉपरली. ऑर्डर मी जर घेतले तर माझे एक्झिट पण होणार आहे. ठीक आहे, प्रॉपरली आणि राईट टाईम मी जर टाकले, सपोज 1000 क्वांटिटी मी टाकले, तर एक्झिक्यूट होताना किंवा 2000 टाकले, 3000 टाकले, तर एवढी मोठी क्वांटिटी जर आहे तर ती एक्झिक्यूट होताना टाईम लागतो, तुम्हाला माहिती आहे. जर मी नॉन FNO स्टॉक्स घेतले तर तो एक्झिक्यूट होण्यासाठी तो एक टाईम लागला आणि प्राईस अप अँड डाऊन होणार. मग त्यासाठी फक्त FNO स्टॉक्स मी ट्रेड करतो, जेणेकरून मी जर बाय केला आहे तर तिथे कोणी सेलर्स पण पाहिजे. त्याला 500ला मी सपोज बाय करतोय, तर 500ला कोणी सेलरच नाही तर मला क्वांटिटी भेटणार नाही. तर तो जो इश्यू आहे तो त्यासाठी मी कॅशमध्ये ट्रेड करतोय.
पण आता तुम्ही मगाशी बोलताना पण पोझिशन सायझिंग, रिस्क रिवॉर्ड रेशो, सायकॉलॉजी याबद्दल बोललात. मग आता तुम्ही थोडंसं मला पोझिशन सायझिंग तुम्ही कसं हँडल करता आणि हे करत असतानाच तुमची स्वतःची सायकॉलॉजी, कारण आपण खूप ऐकतो सायकॉलॉजीबद्दल, पण ॲक्च्युली तुम्ही जेव्हा त्यातनं जाता त्यावेळेस ते इतरांना तुम्ही समजून सांगू शकता. तर ते थोडंसं तुमचा एक्सपिरियन्स कळू द्या. स्टार्टिंगला जेव्हा मी समजलं मला की माझा स्टॉप लॉस तर मी छोटा केला आहे, 1:4 पर्यंत मी पुश केला, बट 1:4 नंतर सुद्धा क्वांटिटीचा प्रॉब्लेम की लाईक मी 1000 टाकली, आज 1000 टाकली आणि उद्या मी 5000 टाकतो, त्यामध्ये सगळं लॉस झालं. मग हा जो प्रॉब्लेम आहे ना, तो सॉर्ट करण्यासाठी बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. हा एक रूल आहे, तुम्ही जर हा मॅच केला, इनफॅक्ट तुमच्याकडे स्ट्रॅटेजी नाही आहे, 1:2 पण आहे, इनफ आहे. 1:2 मध्ये सुद्धा इनफ आहे. तुम्हाला फक्त हा रूल फॉलो करायचा, एकदम बेसिक रूल आहे. तुम्हाला पहिले तर तुमचा कॅपिटलचा 1% मीन्स ही माझी स्टोरी आहे, बट कॅपिटलचा 2% पण तुम्ही ठेवू शकता. हे तुम्हाला RPT ठेवावं लागेल, रिस्क पर ट्रेड. एक ट्रेडमध्ये तुमचा 1%च नुकसान झालं पाहिजे. जर इन केस 1% नुकसान झालं तर तुमच्याकडे 99% अजून कॅपिटल आहे रिकवर करण्यासाठी, किंवा 99 अजून चान्सेस आहेत. सपोज 1,00,000 कॅपिटल असेल तर 1000 रिस्क. येस, सो इट्स फॉर मी, बट तुम्ही 3% पण ठेवू शकता. जर हाय रिस्क टेकर्स दे कॅन 3000. बट आता मोस्टली लोकांची काय चुकी होते, 1,00,000 कॅपिटल घेऊन येणार, दिवसाला 50,000 लॉस करून येणार, 50% कॅपिटल वाईप आउट, खतम. असं नाही करायचं आहे. 1,00,000 कॅपिटल आहे, तुम्ही एक रिस्क डिफाईन करा की लाईक 3000 माझा रिस्क आहे पर डे. आता मी बघणार माझा स्टॉप लॉस काय आणि टार्गेट काय. सपोज स्टॉप लॉस ₹5 आहे, ओके, आणि टार्गेट वरती सपोज 5 मीन्स मी ऑलवेज 1:4 ट्रेड करणार, मीन्स ₹20 आहे. सो 1:4 झाला, ₹5 टार्गेट अँड ₹5 स्टॉप लॉस अँड ₹20 टार्गेट. 3000 जो माझा RPT आहे, डिवाइड बाय स्टॉप लॉस, दॅट इज क्वांटिटी, खतम. खतम. मॅक्स टू मॅक्स ₹5 स्टॉप लॉस हिट झाला, ₹3000 जाणार, खतम. एवढंच करायचं आहे, याच्या पुढे काहीच नाही. इनफॅक्ट तुम्ही खाली फॉर्म्युला टाकून देतो की क्वांटिटी इज इक्वल्स टू RPT रिस्क पर ट्रेड डिवाइड बाय क्वांटिटी स्टॉप लॉस. सॉरी, आता कसं होतं, कधी कधी काय, रिलायन्स आहे, एवढा मोठा स्टॉक आहे, ₹5 स्टॉप लॉस तर येणार नाही आहे, ₹10 स्टॉप लॉस आहे. सपोज ₹10 स्टॉप लॉस आहे, 3000 डिवाइड बाय 10, 300, राईट. हां, 300, येस, 300 क्वांटिटी आहे. थोडी अजून कमी टाका, 300. बरोबर. हां, म्हणजे ते तुमचं पोझिशन सायझिंग तुम्ही असं हँडल करता. असं हँडल करावंच लागेल, कारण की कॅशमध्ये असंच होणार. आता जर सपोज मी फ्युचरमध्ये करत असतो तर मी लॉट्स वाईज जर 50 लॉट टाकायचे असतं तर मी ते मॅनेज केलं असतं, बट इथे कॅशमध्ये तुम्हाला हेच करावं लागणार. ओके. पण मग आता सायकॉलॉजी, कधी कधी लॉस पटकन किंवा स्टॉप लॉस पटकन हिट होतो, किंवा असं होतं की बाबा मोठा लॉस होईल का काय, असं भीतीसुद्धा वाटते. मग पण अर्ली एक्झिट होते किंवा लेट एक्झिट होते, असं पण होतं. मग ती सायकॉलॉजी कशी हँडल करता? सी, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर लॉस डिफाईन केलाय ना तर तुम्ही पॅनिक होणार नाही. आणि लॉस एवढा ठेवा, RPT एवढा ठेवा जो पेशन्स हिट नाही करणार. ओके. आता सपोज तुमचं कॅपिटल आहे ₹1,00,000, ओके. मी 1% का बोललो, कारण की 1% लॉस इज नथिंग फॉर ₹1,00,000, ओके. पेशन्स हिट होणारच नाही. तुम्हाला जर माहिती आहे की 1,00,000 पेक्षा जास्त, ₹1,000 पेक्षा जास्त लॉस होणारच नाही आहे, तर मग पेशन्स काय. तुम्ही 10 ट्रेड घेणार आहे, पहिला तुम्ही 1000, मी आता ही छोटी अमाऊंट सांगतोय, माझा RPT मोठा आहे, 3000 5000 पर्यंत मी पुश करत असतो. आणि मी मला जर क्वांटिटी वाढवायची आहे तर मी क्वांटिटी नाही वाढवणार, मी माझा RPT इन्क्रीज करेल, सिम्पल. तर RPT जर तुम्ही फिक्स, आता मला माहिती जर ₹3000 पेक्षा मला दिवसाला लॉस करायचाच नाही आहे, तर मला टेन्शनच कसलं आहे. हा ट्रेड लॉस झाला, पुढचा अजून एक ट्रेड करेल, पुढचा अजून एक करेल. सपोज मी 5 ट्रेड केले, 1:4 मेंटेन आहे. एका ट्रेडमध्ये जर सपोज 1:4 मेंटेन आहे, सपोज मी जर 10 ट्रेड्स करतोय, टोटल 5 रॉंग गेले, 5 ओके गेले, तर 5 ट्रेड्सचा जो नुकसान आहे तो ₹5 आहे. बट बाकी जे 5 ट्रेड्स आहे त्याचा जो प्रॉफिट आहे तो ₹25 आहे, बरोबर. 20 आहे. तो ₹20 माइनस 5, 15 ब्रोकरेज चार्ज वगैरह सब हटा के ₹12 इज योर प्रॉफिट. सो दैट यू नीड टू फॉलो कि RPT अगर मैनेज करना सीख गए, खत्म हो गया, बस यही है ट्रेडिंग. और मेरा मेन फोकस RPT पे है, रिस्क पर ट्रेड पे है. मैं अगर उस पर फोकस करता हूँ, मेरा सुबह जब मैं ट्रेडिंग स्टार्ट कर रहा हूँ, जैसे अभी मैंने स्टार्ट किया ट्रेडिंग, तो मैं पहले तो मेरा रूल बुक पढ़ूंगा कि लाइक हाँ क्या क्या लिख के रखा है एक पेज पे कि भाई हाँ नहीं RPT मैनेज करना है,
क्वांटिटी मैनेज करना है, ज़्यादा उतावला नहीं होना है, शांति से ट्रेड करना है, स्टॉप लॉस छोटा होगा तो ही ट्रेड करना है. म्हणजे रूल बनवून घ्यायचेत आणि ते ब्लाइंडली फॉलो करायचे. इनफॅक्ट मी सांगू, जर तुम्ही गॅम्बलर आहे, ठीक आहे, तुम्ही नाही मीन्स इनफॅक्ट XYZ कोणी पण गॅम्बलर आहे आणि तो जर मार्केटमध्ये आला आणि त्याला RPTचं नॉलेज, रिस्क मॅनेजमेंटचं नॉलेज आहे, तो पैसे बनवू शकतो. सिम्पल आहे. वन ऑफ माय फ्रेंड, मी नाव नाही घेणार त्याचं, बट त्याला एका रात्रीतून मीन्स जवळपास $200 त्याने डायरेक्टली $1,000 to $1,200 केले त्यांनी, ठीक आहे, एका रात्रीतून. बट प्रॉब्लेम काय, तो पैसा काढून जर त्यांनी परत $200 टाकले असते तर मग योग्य ठरलं. मग त्या 200ला त्यांनी 1200 केला असता तर ठीक आहे. मग आणि इन केस नाही झालं, 200 गेले, परत 200चा चान्स आहे परत. दॅट्स ऑल. यही रिस्क मैनेजमेंट है. सो यू नीड टू फर्स्ट सी कि लाइक आपका कैपिटल क्या है, लॉस क्या करना है. सी, एक तो प्रॉफिट होगा, एक तो लॉस होगा. एक तर प्रॉफिट होणार, एक तर लॉस होणार. आता जर तुम्ही प्रॉफिटवर फोकस केला की प्रॉफिट करायचं आहे, तुम्हाला लॉसची साईड माहितीच नाही आहे, लॉसकडे तुमचा फोकसच नाही आहे, मग तो लॉस ओपन आहे. पण जर तुम्ही लॉस फोकस केला आणि लॉसला मिनिमाइज केला, जेवढा लॉस मिनिमाइज होणार, प्रॉफिट ओपन आहे. मग तुम्हाला होल्ड करायचं आहे, नाही करायचं आहे, इट्स टोटली अप टू यू. तुम्ही मगाशी बोलताना मला सांगितलं की सकाळी जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात करता तुम्ही, त्यावेळेस एक रूल बुक तुम्ही बनवलं, ते बघता की बाबा किती लॉस ठेवायचा आहे, पोझिशन सायझिंग कशी कंट्रोल करायची आहे. तर मग आता तुमचं एक डेली शेड्यूल काय असतं ते सांगा, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. मी अर्ली बर्ड आहे, मीन्स 5 AM उठणार मी नॉर्मली, ठीक आहे. कभी कभी लेट 6. न्यूज़ एंड ऑल बघणार मी, न्यूज़पेपर वगैरह, फाइनेंशियल एक्सप्रेस, बिजनेस स्टँडर्ड. अँड उसके बाद में त्यानंतर मग मी नॉर्मल मार्केटमध्ये ट्विटर वगैरे सर्व बघणार की बाकी लोक काय करताय, काय न्यूज आहे. झी बिझनेस कंटिन्यू ऑन असणार माझं, ॲडव्हर्टायझिंग होते, ठीक आहे. झी बिझनेस कंटिन्यू ऑन असणार माझा आणि न्यूज वगैरे बघत असणार. 9 नंतर मी सर्व बंद करून देणार, फक्त स्कॅनर्स वगैरे रन करणार मी माझे, ठीक आहे. स्कॅनर्स रन करणार. स्कॅनर्स माझे असे की लाईक ते टोटल 190 स्टॉक्स आहे, कुठे माझा पॅटर्न बनणार आहे, एक स्टॉक तर बघणार मी, माझा खूप टाइम जाणार त्यामध्ये, ठीक आहे. मग स्कॅनर असं आहे की स्कॅनर डायरेक्टली मला आउटपुट देणार की हे पर्टिक्युलर 3 स्टॉक्स आहे, तुमची ही फर्स्ट स्ट्रॅटेजी मॅच होते, हे 3 स्टॉक्स आहे जे सेकंड स्ट्रॅटेजीमध्ये होतं. तुम्ही डायरेक्टली बघा. मग असं नाही आहे की लाईक फक्त स्कॅनर्स बघायचं आहे आणि डायरेक्टली बाय सेल करायचं, असं नाही आहे. ते डोळ्याने बघावं लागेल की ओके आहे की नाही, चार्ट्स वगैरे ओके आहे, चार्ट्समध्ये प्रॉपरली रिस्क रिवॉर्ड आहे की नाही, पॅटर्न परफेक्ट आहे की नाही, काही प्रॉब्लेम तर नाही. बाकी सर्व त्याचे मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस आपल्याला करावं लागणार आणि त्यानंतर मग फायनली मी स्टॉक सिलेक्ट करणार. असं स्टॉक सिलेक्शन करणार 10 पर्यंत मी करणार आणि मग रिस्क रिवॉर्ड मॅच वगैरे करून ट्रेड करणार. मग 11-12 पर्यंत ट्रेडिंग अँड ऑल, कधी कधी लेट होणार 3 पर्यंत, बाकी मग नंतर रेस्ट टाइम अँड मग संध्याकाळी बाकी हे ट्विटर अँड ऑल सर्व गोष्टी, सोशल मीडिया वगैरे. तुम्ही स्वतः इंट्राडे कॅशमध्ये करता असं म्हणालात, पण मग आता बऱ्याचदा मगाशी पण मी म्हटलं की नव्यानं जे लोक मार्केटमध्ये येत आहेत, स्पेशली यूथ जे आहे, ते पटकन डीमॅट अकाउंट काढतात, काय 10-15 हजार रुपये त्याच्यामध्ये ॲड करतात आणि ऑप्शन्सपासनं मार्केटची सुरुवात करतात आणि मग ऑब्व्हियसली ते कॅपिटल ब्लो ऑफ होतं आणि मग पुन्हा कोणाकडनं तरी पैसे घेणे ही एक चेन सुरू राहते. तर ते तसं होऊ नये म्हणून नक्की काय केलं पाहिजे, त्याबद्दल थोडंसं यूथला गाईड करा. ओके. सी, फर्स्ट ऑफ ऑल अकॉर्डिंग टू मी, जे तुमच्यासाठी वर्क होतं ना तेच तुम्हाला करायचं आहे, पण माझ्यासाठी कॅश वर्क होतं म्हणून मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी शेअर करणार. मला असं वाटतं की ऑप्शन ट्रेडिंग हा नंतरचा पार्ट आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो हाउ टू राईट ABCD, देन यू शुड क्रिएट सेंटेन्सेस, राइट. यू शुड नो हाउ टू ड्राइव कार, देन यू शुड गो ऑन हाईवे. सो दैट्स ऑल. तो अगर आप न्यू हो, जर तुम्ही नवीन आहे मार्केटमध्ये, देन यू शुड फर्स्ट लर्न कैश मार्केट प्रॉपरली, स्टॉक्स, देन स्टॉक्स को मिला के इंडेक्स, देन इंडेक्स को लर्न किया, तब समझ में आएगा कि हो क्या रहा है. तो मोस्टली लोगों को यही नहीं पता इंडेक्स को ट्रैक कैसे करते हैं. उनको कॉल ऑप्शन, मुझे डेली मैसेज आते हैं 5 से 6 सुबह 9 बजे कि सर कॉल ऑप्शन लूँ या पुट ऑप्शन लूँ, ठीक है. और ऑप्शन बायर्स तो पैसा बना ही नहीं सकते हैं, मुझे लगता है, क्योंकि देखो एक तो आपको प्रॉफिट होगा, एक तो लॉस होगा. मेरा एक्यूरेसी अगर 90% है तो मुझे 90% प्रॉफिट होगा, ठीक है. बट अगर आपका एक्यूरेसी 90% है बट स्टिल आप ऑप्शन बायर हो, तो वो जो प्रीमियम डीके है ना, वो और आपका एक्यूरेसी कम करता है, ठीक है. कितना भी आप स्ट्रैटेजी का एक्यूरेसी मेंटेन कर लो, कभी ना कभी कुछ ऐसा होगा कि पूरा प्रीमियम गल गया और खत्म हो गया. तो वहाँ पे लॉस बड़ा है, रिस्क बड़ा है. वहाँ पे आप कैसे मैनेज, वैसे देखा जाए तो ऑप्शन इट्सएल्फ इट्स अ रिस्क मैनेजमेंट थिंग, राइट. मतलब आपको
आपको फ्यूचर्स में इतने बड़े बड़े लॉट्स बाय नहीं करने और कैपिटल ज़्यादा लग रहा है तो आप उसको ऑप्शन में बाय करते हो कि 20,000 30,000 में हो जाएगा काम, 10,000 में हो जाएगा काम। लेकिन यही गलती करते हैं, वो उसको खरीदते हैं और वो प्रीमियम बहुत स्पीड से गलता है क्योंकि वो ऑलरेडी गला हुआ है, वो गल रहा है, इस वजह से वो नीचे गिर रहा है और वो आपको सस्ते में मिल रहा है और अब आपको उसको और गलाना। सो हाँ, ऐसा है कि अगर आप मूवमेंट्स को कैप्चर कर सकते हो टाइम पे, एकदम टाइम पे, देन यू शुड गो फॉर ऑप्शंस, ठीक है। बट अगर आपको कैश में नहीं पता, और मुझे तो ये लगता है अगर कैश में निफ्टी 100 पॉइंट ऊपर जाएगा, 200 पॉइंट ऊपर जाएगा, तभी तो ऑप्शंस में बढ़ेगा। अगर कैश में बढ़ेगा ही नहीं तो ऑप्शंस में करके ऑप्शन चेन का एनालिसिस आप रात दिन बैठ के कर लो। बट अगर कैश में निफ्टी नहीं बढ़ा तो क्या होगा? हालांकि बहुत सारे ऐसे लोग हैं जो खाली ऑप्शन चेन को देखकर पता कर लेते हैं, ठीक है, कि समझ जाते हैं काय होता है, की शॉर्ट बिल्डअप होता आहे, लॉंग बिल्डअप होता आहे. बट मेन चार्टवर पण तुम्हाला समजणार, कारण की आता माझा ट्रस्ट चार्टमध्ये आहे, ठीक आहे. मी बघतोय खूप टाईमपासून, तर माझा ट्रस्ट आहे की लाईक हां, मी जर चार्टवर कन्फर्म करू शकतो प्रॉपरली तर मी कॅशमध्येच बघणार. असं स्पॉट प्राइस इज मोर इम्पॉर्टंट. सर, तुम्ही ट्विटरवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असता, सतत तुमचे ट्विट्स येत असतात आणि लोकांबरोबर इंटरॅक्शन सुद्धा असतात. पण मग जेव्हा तुम्ही ट्विटरवर तुमचे ट्रेड्स वगैरे शेअर करतात तर कधी स्टॉप लॉस हिट होतो, कधी कधी टार्गेट हिट होतं. मग अशा वेळेस तुम्हाला DM मध्ये लोकांच्या काय रिॲक्शन्स असतात? DM मध्ये ना, इनफॅक्ट माझा ट्विटर ओपन आहे, तर लोक कमेंटमध्येच डायरेक्ट रिॲक्शन देतात की लाईक हा, जे लोक मला फॉलो करताय खूप आधीपासून आणि त्यांना एक मार्केटचा एक 1 or 2 इयर्सचा एक्सपिरियन्स, त्यांना माहिती आहे लॉसेस तर होणारच आहे, फिक्स आहे, लॉसेस होणार आहे. असा कोणीच नाही आहे की जो लॉस नाही करत, असा कोणीच नाही ज्याची 100% ॲक्युरेट, कोणीच नाही. प्रत्येकाला कधी ना कधी तर रॉंग होणार, मार्केट तुम्हाला रॉंग करणारच आहे कधी ना कधी, ठीक आहे. तर मग खूप वेळेस असं होतं की स्टॉप लॉस हिट झाला, तर जे लोक मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की छोटा स्टॉप लॉस आहे, काय प्रॉब्लेम नाही. बट हां, नवीन फॉलोअर आहे, एकदमच न्यू आहे, आजच आला आहे, त्यांनी बघितलं माझा ट्रेडर आहे, हां यांनी रिलायन्समध्ये बाय सांगितलं आणि याचा स्टॉप लॉस हिट झाला आहे, क्या सर स्टॉप लॉस हिट करते हो. तो आहे, तो एक कमेंट्स येतात निगेटिव्ह, मग त्यांना एकतर मी प्रेमाने समजून सांगणार, नाही तर मग मी इग्नोर करणार, मग अदर ऑप्शन्स नाही. पण मग कधी कधी या मोस्टली माझे ट्विट्स जर तुम्ही बघितले असेल तर त्या खाली RR मेन्शन असतो माझा, की रिस्क रिवॉर्ड 1:4 आहे, 1:5 आहे, आणि एवढा टाइम लागणार की लाईक हा 3 वाजेपर्यंत मला टाइम सुद्धा माहिती असतो की लाईक हा किती वेळ कितने लागेल, टाइम में हो जाएगा. पण मग या निगेटिव्ह कमेंट्स येतात त्यानं कधी असं माइंड हॅम्पर नाही होत? कधी होता, कधी कधी होणार, बट मोस्टली नाहीच होत. मीन्स लोक पण आता, मीन्स तुम्ही जर ट्विटर बघितलं तर खूप रेअरलीच ट्विट्स येतात, कारण की RR मी मेन्शन करतोय. जर मी RR वगैरे मेन्शन नाही केलं त्यांना समजणारच नाही की हे काय आहे वगैरे. इतके बेसिक क्वेश्चन असतात की लाईक मी शॉर्ट केलंय आणि लोक ट्विट करतात की लाईक सर हा तर खाली पडतोय, कसं प्रॉफिट होतोय तुम्हाला. मीन्स काहीच माहित नाही, बट ट्रेडिंग करायचं आहे, हा इश्यू सगळ्यांचा असतो. असं नाही, तुम्हाला पहिले 1-2 इयर्स पूर्ण बेसिक नॉलेज घ्यावं लागेल, मग प्रोसेस आहे, पूर्ण प्रोसेस आहे. देन स्ट्रॅटेजी बनवावं लागेल. 1:4, 1:3, 1:3 इज इनफ, कोई प्रॉब्लम नहीं. 1:4 यू वंस यू नो कि लाइक 2 साल 3 साल का एक्सपीरियंस होने के बाद यू विल स्टार्ट टू ग्रो. नाउ समटाइम्स आई डू 1:10 ऑल्सो. 1:10 तक जाता है, आप देखो बहुत सारे ट्वीट्स में मिल जाएगा आपको, ट्वीट्स में. बट जो मतलब उसको लेने के लिए, वो पोजीशंस को लेने के लिए वो रेयरली आते हैं वो ट्रेड्स, वो रेयरली ट्रेड्स है. अगर कोई सपोर्ट है वो वहाँ पे जा रहा है, टच कर रहा है, देन मैं उसको बाय कर रहा हूँ और वो ऊपर जा रहा है, तो मैं वहाँ पे छोटा सा स्टॉप लॉस लगा के उसको ऊपर टारगेट रखूँगा, ठीक है. बट कभी कभी सपोर्ट से नीचे भी चले जाता है, और इतने वोलेटाइल स्टॉक्स है कि वो स्टॉप लॉस एक तो छोटा सा स्टॉप लॉस है, हिट करेगा और जाएगा ऊपर. उस केस में एक्यूरेसी मैनेज करना पॉसिबल नहीं. एंड समटाइम्स इट हैपन्स कि लाइक स्टॉप लॉस हो गया, 3 स्टॉप लॉस हो गए, 4 स्टॉप लॉस हो गए, तो 5वां जो ट्रेड आएगा ना, एक ही ट्रेड में सारा प्रॉफिट आ जाएगा, सारा, बिकॉज 1:4 है, 1:5 है. सो दैट मैटर्स. अगर आप ऐसा कर लोगे तो स्ट्रेस नहीं है ट्रेडिंग में. और मोस्टली मैं तो 1 or 2 ट्रेड्स पर डे, नॉट मोर देन, क्योंकि एग्जॉस्ट हो जाते हैं, फिर नहीं होता. तो इतना फोकस के साथ में करना है फिर. और कुछ लोग मैं देखता हूँ कि पूरा भरा हुआ होता है और ऐसे ऐसे ऊपर करते हैं प्रॉफिट स्क्रीनशॉट, तो वो मेरे केस में ऐसा नहीं. ज़्यादा से ज़्यादा ऑर्डर बुक में भी 8-9 ऑर्डर्स रहेंगे, खत्म. ओके. पण मग आता एक थोडासा ऑफ द रेकॉर्ड किंवा ऑफ द ट्रॅक प्रश्न, की एका दिवसात सगळ्यात जास्त प्रॉफिट किती झालाय आणि एका दिवसात सगळ्यात जास्त लॉस कधी झालाय, किती झालाय? प्रॉफिट एका दिवसात माझा मॅक्सिमम प्रॉफिट आय थिंक अराउंड 35K झाला, ठीक आहे, 35. बट लॉसेस माझे 1 लाखपर्यंत पण गेलेले आहेत दिवसाला, ठीक आहे. बट तो फेस वेगळा होता. आता माझं
मीन्स मला माहिती आहे की माझे प्रॉफिट्स मोठे. जर तुम्ही प्रॉपरली जर बघितलं, मी जेवढे पण माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट टाकतोय, व्हिडिओज टाकतोय, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की माझे जे प्रॉफिट्स असतात ते मोठे असतात आणि लॉसेस छोटे असतात. वाय? बिकॉज स्टॉप लॉस एंड क्वांटिटी बोथ आर मैनेज्ड. बट वो स्टार्टिंग में नहीं था. लॉसेस तो मैंने स्क्रीन भी तोड़ा है फिर, ठीक है. अरे बाप रे. वहाँ तक भी गया है. सो इट्स कॉमन. वो स्टार्टिंग में सबके साथ में होता है. स्ट्रेसफुल होता है वो बहुत ज़्यादा. पण मग आता हे फुल टाइम ट्रेडिंग घरचे कसं ऍक्सेप्ट करतात काय? फुल टाईम ट्रेडिंग घरातून मला कधी असा इश्यू नव्हता. माझे Okay. पप्पा मम्मी बोथ सपोर्टिव्ह आहे खूप जास्त. आणि तुम्हाला सांगितलं मी लहानपणीपासून 15 एजपासून जॉब करतोय. त्यांना माहिती आहे की हा काहीतरी करतोय, चुकीचं नाही करत आहे. ठीक आहे. हां, इनिशियली थोडंसं वॉर्निंग्स दिलं होतं मला की तू काय करतोय चुकीचं. मला सांगितलं पण नव्हतं काय. त्यांना मी सांगितलंच नव्हतं लॉस झालेलं. तो मग मी रिकवर केला आहे पूर्ण आणि मग फायनली आता ठीक आहे. आता अंडरस्टँडिंग आहे की भाई लॉस नाही होणार. आता मला जर पुढे अजून ग्रो करायचं तर मला फक्त RPT इन्क्रीज करत जायचं आहे. बाकी ऑटोमॅटिकली ग्रो होणार. बाकी असं नाही आहे की फक्त RPT ग्रो केला झाला. मला स्ट्रॅटेजीवर पण बॅक टेस्टिंग करायचं. डेली बघावं लागेल. छोटे टाइम फ्रेम्स, मोठे टाइम फ्रेम्स दोघांना पण मी ट्रेडिंग व्ह्यू आहे, गो चार्टिंग त्यावर बार रिप्लायज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बॅक टेस्टिंग करा. ठीक आहे. लाईव्ह मार्केट तर बॅक टेस्टिंग पाहिजे, त्याच्यामध्ये ऑफलाईन मार्केटची बॅक टेस्टिंग करा प्रॉपरली. त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार की तुमची काय चुकी होते, किती स्ट्रॅटेजीची ॲक्युरसी काय, सर्व तुम्हाला समजेल. तुम्ही MBA आत्ता करत आहात, त्याच्या अगोदर इंजिनिअरिंग करत होते आणि हे करत असताना तुम्ही ट्रेडिंग करताय. हे तुमच्या क्लासमेट्सला किंवा मित्रांना माहिती आहे का आणि ते तुमच्याकडनं टिप्स मागतात का? हां, डेली मीन्स असं 1 वीकमध्ये 2 मंथमध्ये क्वेश्चन्स येणारच आहे माझ्याकडे की जयेश टिप्स दे दे कुछ, क्या बाय करू. मी मीन्स कधी टिप प्रोव्हायडर तर नाही आहे मी, है ना, की लाईक मी टिप्स वगैरे देतोय की असं वगैरे. कारण की कसं होणार की त्यांना रिस्क मॅनेजमेंट नाही आहे. ठीक आहे. मी भले किती टिप्स दिले, किती ट्रेड्स दिले, त्यांना रिस्क मॅनेजमेंट नाही आहे, लॉस होणार आणि मग परत दोस्ती पण खराब होणार. त्यापेक्षा मी क्लिअरली सांगून देतो की माझ्याकडे टिप्स तर नाही प्रोव्हाइड करणार, बाकी ट्विटर तुम्ही फॉलो करून घ्या. ऑप्शनच नाही. कारण की मी जर मग आमचं रिलेशन पण खराब होणार, फ्रेंडशिप पण खराब होणार. मग त्यापेक्षा बाकी एखादा जर इन्व्हेस्टिंगसाठी चांगला लॉंग टर्मसाठी स्टॉक आहे. आता SIP मी इतक्या लोकांना SIP सांगितलं की SIP करा तुम्ही. ठीक आहे. बाकी चांगले IT स्टॉक्स आता मी सांगितले होते मागे. आता IT स्टॉक्स बॉटम अप होऊन वर जात आहेत. येस. तुम्ही आता इंट्राडे ट्रेडिंग करता, कॅशमध्ये करता, ऑप्शन्स करत नाहीत, पण यातनं जो प्रॉफिट येतो तो प्रॉफिट पुन्हा ट्रेडिंगसाठीच वापरता की लॉंग टर्मसाठी काही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे किंवा SIPs वगैरे नॉर्मली लोक करतात, तर तसं तुम्ही पण काही डायव्हर्सिफिकेशन करता का? ओके. सी, माझं ट्रेडिंग अकाउंट आणि इन्व्हेस्टिंग अकाउंट दोघं पण वेगळे आहे. ओके. आणि ट्रेडिंग जो अकाउंट आहे त्यामध्ये मी एक कॅपिटल फिक्स ठेवणार. सपोज आता 7 lakhs माझा कॅपिटल मी ठेवला आहे, तर त्याचा जो RPT मी 1% नुसार 7,000 माझा RPT आहे, तर त्या RPT नुसार मी ट्रेड करणार. जर मी त्यामध्ये मोठी अमाऊंट टाकली तर मग अजून मीन्स तो अकाउंटच वेगळा ठेवला आहे. आणि दुसरं अकाउंट इन्व्हेस्टिंगसाठी ज्यामध्ये मी नॉर्मली मीन्स क्वालिटी स्टॉक्स आहे तो बाय करणार. ठीक आहे. आणि मी ते अपडेट पण करत असतो की लाईक हे रिझन आहे की या रिझनमुळे मी हे बाय करतो. येस. आणि फंडामेंटल ॲनालिसिस पण थोडाफार आता मी मीन्स करून घेतो, बट मोस्टली ट्रेडिंगवरच आहे. बट लॉंग टर्म जर तुम्ही करताय तर फंडामेंटल तुम्हाला करावं लागणार आहे. इंट्राडेमध्ये कसं असतं, छोट्या टाइम फ्रेमवर आपण ट्रेड करत असतो. आता जसं मी मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस करतो, 1 month पासून तर मी 5 मिनिटपर्यंत पूर्ण ॲनालिसिस करणार. एंट्रीसाठी मी स्मॉलर टाइम फ्रेम्स यूज करणार आणि जे लॉंग टर्म्स आहे त्यासाठी 1 week, 1 month, 1 day लाईक दॅट. पण मग आता MBA झाल्यानंतर ट्रेडिंगच करायचं आहे की जॉब वगैरे किंवा काय असं? जॉब नाही करायचं. मी MBA ॲक्च्युली परस्यू यासाठी करतोय की मला रजिस्ट्रेशन करायचं SEBI. येस. सो त्यासाठी मी करतोय. येस. लास्ट इयर आहे आता, मग त्यानंतर प्रोसेस. येस. एक्झाम्स ते NISMs वगैरे क्लिअर झाले माझे. बाकी याचे इन्व्हेस्टमेंट्स. हां, नाही, रिसर्च ॲनालिस्टची एक्झाम क्लिअर झाली माझी. बट रजिस्ट्रेशन अजून करायचं आहे, तर त्यासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे किंवा 3 years or 4 years ऑफ एक्सपिरियन्स लागणार आहे. किंवा तुम्ही MBA फिनान्स जर असेल किंवा बँकिंगमध्ये असेल तर तुम्ही करू शकता रजिस्टर. त्यासाठी मी तो करतो. तो विषय निघालाच आहे, तर थोडंसं आमच्या दर्शकांना सांगा की NISMच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या सर्टिफिकेशन एक्झाम असतात आणि त्याला कसं अपिअर होता येईल, कारण हा प्रश्न नक्की विचारतील लोक. ओके. सो SEBIची वेबसाईट आहे. NISM काहीतरी तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर फर्स्ट लिंक तुम्हाला भेटणार. त्यावर तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन डिटेल्स भरून तुम्हाला एक्झामिनेशन वगैरे तिथं द्यावं लागणार आहे. मोस्टली मी बघतोय म्युच्युअल फंडचे लोक एक्झाम देत आहे.
रिसर्च ॲनलिस्ट ॲज अ रिसर्च ॲनलिस्ट जे लोक जॉब करणारे वगैरे ते लोक देत आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे तिथे. अजून पण भरपूर एक्झाम्स आहेत तुम्ही जर बघितलं. आणि जरुरी नाही आहे की तुम्ही एक्झाम द्या, रजिस्ट्रेशन करा किंवा तुम्हाला काही त्यामध्ये करायचं, बट स्टील तुम्ही तो कोर्स करा. मीन्स फॉर नो रिझन्स तुम्ही करा तो कोर्स. इतकं नॉलेज भेटेल तुम्हाला त्यामध्ये की अशा गोष्टी की फायनान्शियल की तुम्हाला काही माहिती नाही आहे त्यांचं, पण तुम्हाला प्रॉपरली नॉलेज भेटेल. ॲटलिस्ट ते वर्ड्स जर तुम्हाला डोक्यात असले तर तुम्ही ते नंतर रिकॉल करणार आणि परत सर्च करणार. आणि वाया तर जात नाही आणि नॉलेज नाही, बिलकुल नाही. नॉलेज इज एव्हरीथिंग. येस. जयेश सर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या पैसा पाणीच्या इंटरव्ह्यू सिरीजमध्ये सहभागी झालात, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडनं आणि आमच्या दर्शकांकडनं तुमचे मनापासून आभार. आणि एक टोकन ऑफ थँक्स म्हणून हा पैसा पाणीचा कॉफी मग तुमच्यासाठी भेट देतो आहे. थँक्यू.